आता बातमी आहे मुंबईकरांना धडकी भरवणारी, कारण वसईच्या समुद्रात बर्म्युडा ट्रायंगल तयार झाला आहे। या ट्रायंगलचा गूढ काय, तो कशामुळे नेमका तयार झालेला आहे, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। वसई जवळ समुद्रात बर्म्युडा ट्रायंगल। मच्छीमारांमध्ये भीतीचं वातावरण। पालघर जिल्ह्याला भूकंपाचा धोका। हा व्हिडिओ नीट बघा। वसईतील खोल समुद्रात पाण्यामधील प्रवाहामुळे तयार झालेलं हे रिंगण, या रिंगणामुळे पाण्याचा रंगही बदललेला आहे। वसईतल्या पाचूबंदर इथली मच्छीमार नौका या प्रवाहात अडकल्यानंतर या रिंगणाबद्दलची माहिती मिळाली। त्यानंतर मत्स्य विभागाचे अधिकारी आणि नौदलही सतर्क झालंय। मात्र अजूनही हे रिंगण कशामुळे झालं याचा कुठलाच अंदाज यंत्रणेला आलेला नाही। पालघर जिल्हा हा भूकंप प्रवण क्षेत्र आहे, त्यामुळे भूकंपाचे शेकडो सौम्य धक्के या भागात सुरू असतात। याआधी सप्टेंबर 2023 मध्ये वसईपासून 37 किलोमीटर अंतरावर समुद्रात 3.8 तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली होती। त्यामुळे खोल समुद्रातील हे रिंगण भूकंपामुळे निर्माण झालंय का, या संदर्भात तज्ञांचं काय म्हणणं आहे ते देखील पाहूया। सागरी प्रवाह असतात, अंतर्गत सागरी प्रवाह असतात, जिथे समुद्राची खोली अचानक बदलते तिथे ते ट्रॅप होतात, ते अडकतात आणि मग त्याच्यानंतर त्यापासून भोवरा किंवा रिंगण तयार होऊ शकतं। असे लहान भोवरे हे परसिस्टंट किंवा जास्ती काळ टिकणारे असू शकतात। भूकंपामुळे हे झालं असण्याची शक्यता फारच कमी आहे, कारण भूकंपाचे त्या भागामध्ये 200 पेक्षा जास्ती दिवस धक्के बसत असतात, लहान मोठे त्या भागामध्ये। त्यामुळे पूर्वीचा इतिहास तर काही नाहीये असं काही घडल्याचं, हे पहिल्यांदाच घडलंय। वसई किनाऱ्यापासून 66 नॉटिकल अंतरावर खोल समुद्रात पाण्याच्या प्रवाहाचं हे रिंगण 11 जानेवारीला उघडकीस आलं। 7 दिवस उलटूनही हा प्रवाह नक्की कशामुळे तयार झाला याचं ठोस कारण अजूनही समोर आलं नसल्यामुळं मच्छीमारांमध्ये मात्र भीतीचं वातावरण आहे। मनोज तांबे, साम टीव्ही न्यूज, वसई।